हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सात मंत्र्यांना अजूनही खासगी सचिवच नाहीत। शिवसेनेच्या सर्वाधिक 4 मंत्र्यांचा समावेश। काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डरशिवाय खासगी सचिवांचं काम। चिंता कशाला करता? फडणवीसांचं उत्तर। काम करत नसलेल्या शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांना पर्यायी शोधा। राज ठाकरेंचे केंद्रीय समितीला आदेश। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल देण्याचे निर्देश। जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची टीका। दरेगावी जाण्यावरूनही एकनाथ शिंदेंना लक्ष। पुण्याच्या कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू। 50 पर्यटकांना वाचवण्यामध्ये यश। खबरदारी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून पाहणी। इंद्रायणी नदीवरच्या नव्या पुलासाठी आधीच 8 कोटींची मंजुरी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुलाच्या मंजुरी पत्रावरती 80,000चाच उल्लेख। नाकाने कांदे सोलणारे अजित पवार आहेत कुठे? राऊतांनी सुनावलं। कुंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेच जबाबदार। राऊतांचा आरोप। चव्हाणांनी अरबी समुद्रामध्ये उडी घेऊन प्रायश्चित्त घ्यावं असाही सल्ला। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचलं। दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनर सुद्धा पडले। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पावसाचं थैमान। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। तर अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर। तर संगमेश्वर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती। पुण्याच्या कोथरूडमधील सोसायटीमध्ये साचलं पाणी। ड्रेनेज पाईप फुटल्यामुळे दुकानांना फटका। कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली। वाहतूक विस्कळीत। मुंबईतील गिरगावमध्ये खड्ड्यात अडकलेली बेस्ट बस क्रेनच्या सहाय्याने हटवली। रस्ता खचल्यामुळे बस अडकली होती 5 फूट खड्ड्यात। आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू। पालघरमध्ये फडणवीसांकडून तर दौंडमध्ये अजित पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत। साताऱ्यामध्ये शिंदेंचाही विद्यार्थ्यांसोबत संवाद। विमान दुर्घटनेमधल्या 97 मृतांची ओळख पटली। आतापर्यंत 33 मृतदेह कुटुंबियांना सोपवले। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार।